श्री स्वामी समर्थ. कालभैरव जयंती म्हणजे कार्तिक महिन्यातील कालाष्टमी. कालभैरव हे शंकरांचेच एक अवतार आहेत. महादेवांनी तिसरा डोळा उघडल्यावर नजरेला पडतो तो त्यांचा रुद्रावतार. शत्रूच्या सहारासाठी धारण केलेले रूप म्हणजे कालभैरव. यंदा कालभैरव जयंती 12 नोव्हेंबरला बुधवारी आहे. कालभैरव हे शक्तिपीठांचे रक्षक आहेत. म्हणूनच सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान असते. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला. अष्टमी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये जरी येत असली तरी सुद्धा कार्तिक महिन्यातील कालाष्टमी ही विशेष मानली जाते, कारण या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते. प्रत्येक अष्टमी तिथी ही कालभैरवांना समर्पित असते, परंतु कार्तिक महिन्यामध्ये येणारी ही जी कालाष्टमी आहे तर ही खास असते. कालभैरव हे कठोर शिस्तीचे दैवत आहेत. तंत्रमंत्राची उपासना करणाऱ्यांसाठी कालभैरव जयंतीचा दिवस हा अत्यंत खास असतो. या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवांची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते, नजरदोष नष्ट होतात, वाईट शक्ती आपल्या जवळ येत नाहीत. ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीडा इत्यादी संकटांपासून कालभैरव आपले रक्षण करतात. कालभैरव म्हणजे शंकरांचाच एक अवतार आहेत आणि त्यांचे वाहन शिवान म्हणजे कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खटवांग त्रिशूल आहे. ते कठोर शिस्तीचे दैवत असून त्यांना खोटे हे अजिबात चालत नाही. आपल्या भक्तांवरती ते नेहमीच कृपा करतात. आपल्या पित्याच्या म्हणजे दक्ष राजाच्या हवनकुंडात सती जेव्हा गेली तेव्हा भगवान शिवांना राग अनावर झाला आणि ते कालभैरव रूपात प्रकट झाले. कालभैरवाने दक्ष राजाला सुद्धा दंडित केले होते. तर अशा या कालभैरवांच्या जयंतीच्या दिवशी कालभैरवांची पूजा कशी करायची आहे, खास नैवेद्य कोणता असणार आहे, या दिवशी आवर्जून एके ठिकाणी एक खास दिवा लावायचा आहे. आणि जर आपल्याला या दिवशी काहीही करणे जमले नाही, पूजा करणे शक्य झाले नाही, तरी आपण अवश्य एक गोष्ट करायची आहे ज्यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. ही गोष्ट कोणती असणार आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. त्यानंतर स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. कालभैरवांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झाला होता, त्यामुळे आपण कालभैरवांची दुपारी 12 वाजता पूजा करू शकतो. आपल्या आजूबाजूला कालभैरवांचे जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सर्वप्रथम मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. मोहरीच्याच तेलाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये जाताना एक नारळ, थोडेसे काळे तीळ, उडीद आणि त्यासोबत थोडीशी खडीसाखर सुद्धा न्यायची आहे. कालभैरवांना आपल्याला नारळ अर्पण करायचं आहे, काळे तीळ, उडीद अर्पण करायचे आहेत आणि खडीसाखर सुद्धा अर्पण करायची आहे. शक्य झालं तर आपल्याला आरती सुद्धा म्हणायची आहे. आता जर मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर आपण घरीच शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकतो. ओम कालभैरवाय नमः तर असं म्हणत आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. शिवलिंगावरती भस्म, पांढरी फुले तसेच बेलाची पाने अर्पण करायची आहेत. आपण या दिवशी शिवपिंडीवरती 21 बेलपत्र किंवा 51, 160 जेवढे आपल्याला शक्य होतील तर तेवढी बेलपत्र अर्पण करायची आहेत. जरी आपल्याला जास्त बेलाची पाने मिळाली नाहीत तरी आपल्याला किमान 11 बेलपत्र तरी शिवपिंडीवरती अर्पण करायची आहेत. आणि ही बेलपत्र अर्पण करताना सुद्धा आपल्याला ओम कालभैरवाय नमः म्हणत ही बेलपत्र जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी यातील एक बेलपत्र आपण तिजोरीमध्ये ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या कमी होतील. एक बेलपत्र आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये आपण ठेवू शकतो. एक आपण स्वतःच्या पर्समध्ये वगैरे ठेवू शकतो. आपल्याला जर मुले असतील तर त्यांच्याजवळ सुद्धा आपण एक बेलपत्र ठेवू शकतो. आणि उरलेली जी बेलाची पाने आहेत तर ती आपण विसर्जित करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतो किंवा अगदी आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकतो किंवा घरी जी आपल्या देवघरामध्ये शिवलिंग आहे तर त्याची सुद्धा पूजा करू शकतो. आणि 11 वेळेला आपल्याला कालभैरवाष्टक सुद्धा म्हणायचं आहे. 11 वेळेला म्हणणे शक्य झाले नाही तरी किमान 1 वेळेला म्हणायचं आहे. तसंच 108 वेळेला ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा सुद्धा आपण पाठ जो आहे तर तो करू शकतो. आपण देवघरामध्ये सुद्धा नारळ आणि खडीसाखर जरी आपण या दिवशी अर्पण केली तरी सुद्धा चालेल. आणि दुसऱ्या दिवशी हा नारळ आणि खडीसाखर जे आहे, नारळ फोडायचा आहे आणि आपण त्याचा प्रसाद जो आहे तर तो बनवू शकतो. कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे.
यामध्ये बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत किंवा वांग्याची भाजी, लिंबाची फोड, कांद्याची पात किंवा कांदा, त्याचबरोबर जिलेबी, उडीद वडा, तर हा नैवेद्य खास असतो. त्याचप्रमाणे कालभैरवांना दारूसुद्धा अर्पण केली जाते. या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे. आपल्या देवघरामध्ये 4 वातींचा दिवा आपल्याला लावायचा आहे. यामध्ये सुद्धा मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. यानंतर आपल्याला 2 अगरबत्ती लावल्यानंतर कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळेला आपल्याला हे कालभैरवाष्टक म्हणायचं आहे किंवा आपण 1 वेळेला कालभैरवाष्टक म्हटलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्या घरामध्ये जी मुले आहेत तर त्या मुलांची जर प्रगती होत नसेल, मुले जी आहेत त्यांची स्मरणशक्ती कमजोर पडत असेल किंवा मुले आपलं ऐकत नाहीत, तर अशा जर मुलांच्या समस्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो दिवा लावलेला आहे त्यामध्ये त्या तेलामध्ये आपलं एक बोट बुडवायचं आहे आणि आपण जी अगरबत्ती लावलेली आहे त्याचा थोडासा अंगारा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा अंगारा आणि ते तेल असं मिक्स करून मुलांच्या कपाळावरती आपल्याला त्याचा टिळा लावायचा आहे, ज्यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळेल. आणि कालभैरव जयंतीपासून दररोज 21 दिवस आपण हा उपाय जर केला तर नक्कीच कालभैरवांच्या कृपेने मुलांच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होतील. तसेच घरातील इतर सदस्यांच्या कपाळावरती सुद्धा आपण असा टिळा लावू शकतो. तसेच आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकतो. पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत. आवर्जून थोडेसे काळे तीळ किंवा काळे उडीद जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा एक 4 वातींचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली शक्य झालं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तसेच आपण या दिवशी कालभैरवांच्या मूर्तीला 108 लिंबाची जर माळ घातली तर घरामध्ये कोणाचाही कधीही अकाली मृत्यू होत नाही. परंतु हा उपाय करणे प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण प्रत्येकाला प्रत्यक्ष कालभैरवांना लिंबाची माळ अर्पण करणे हे शक्य नसते. मग अशा वेळेला आपण कालभैरवांचं ज्या ठिकाणी मंदिर आहे तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये 5 लिंबे आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपल्या घरातील कोणाचाही अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून प्रार्थना करायची आहे. आता आपण जो घरामध्ये दिवा लावलेला आहे त्यामध्ये ज्या वातींचा वापर केलेला आहे तर या वाती आपल्याला दुसऱ्या दिवशी विसर्जित करून टाकायच्या आहेत. दिवा आपण इतर गोष्टींसाठी वापरू शकतो किंवा स्वच्छ करून ठेवू शकतो. कालभैरवांची पूजा केल्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही. आपल्या मागे जर काही दोष असतील, इडापिडा असतील तर त्यासुद्धा नष्ट होत असतात. जर आपल्याला या दिवशी पूजा करणे शक्य झाले नाही, कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाणे सुद्धा शक्य झाले नाही, तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर काळा कुत्रा जो आहे तर त्याला अवश्य आपल्याला या दिवशी काहीतरी खायला द्यायचं आहे. मग यामध्ये आपण बाजरीची भाकरी किंवा गोड पोळी म्हणजे चपातीमध्ये थोडीशी साखर किंवा गूळ घालून ही पोळी आपल्याला लाटायची आहे. आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यानंतर शेवटी आपल्याला ही कुत्र्यासाठी पोळी लाटायची आहे. तर अशी गोड पोळी आपण कुत्र्याला खायला देऊ शकतो किंवा जिलेबी देऊ शकतो. अगदी काही जमलं नाही तर आपण एक बिस्किटचा पुडा जरी कुत्र्याला खायला दिला म्हणजे काय, तर आपल्याला कुत्र्याचे पोट भरायचे आहे. यामुळे सुद्धा आपल्याला ज्या काही समस्यांचा सामना करावा लागतो तर कालभैरवांच्या कृपेने या समस्या नष्ट होतात. तसेच कालभैरव जयंतीला आपल्याला काहीच करणे शक्य झाले नाही तर आपल्याला 11 वेळेला कालभैरवाष्टक हे म्हणायचं आहे. एवढं जरी केलं तरी सुद्धा कालभैरवांचा आशीर्वाद प्राप्त होतो.